माझं नाव आहे गणेश बबन झोरे। शिवतीर्थ किल्ले रायगडावर आणि याच रायगडाच्या नगरीमध्ये मी दादा 7 वर्षाचा होतो, तिथून मी ते गाईड काम करतोय। पूर्वी मी काय करायचो, साधारण एक तिसरीला दुसरीला असताना ताकाचं मडकं घेऊन किल्ला इथून चालत जायचो रायगडावर, कारण रुपयाचे 2 ग्लास विक्री घालायचो। तिथून साधारण एक 100-150 रुपये मिळायचे आम्हाला। तेवढा परपंच घराचा कुटुंबाचा माझा चालायचा इथं। असं करून करून इतिहासकार लोक येत राहिले रायगडावरती। बाबासाहेब पुरंदरे, गोणी दांडेकर, निनाद बेडेकर, आप्पा परब यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे त्यांचा इतिहास ऐकून मी माहिती गोळा केली, कारण का किल्ल्याची माहिती मला महत्त्वाची होती। गड किल्ल्यांवरती आल्यानंतर वास्तूची माहिती नसते, अशी माहिती घेण्यात, पुस्तकं वाचण्यात आणि प्रत्यक्षात गाईडची जाऊन तिथे माहिती ऐकण्यात खूप फरक आहे। एखाद्या पॉईंटवर जर गाईड गेला तर ते राजांचं जे शिवचरित्र आहे, महाराजांची जी ते वास्तूची जी काय माहिती आहे ही नजरेसमोर उभी राहते। कारण का वरती किल्ल्यात गेल्यानंतर पूर्ण चौथरे आहेत, म्हणजे हे ठिकाण कुठलं आहे काय आहे ते समजत नाही। किल्ल्याची माहिती भेटते, किल्ल्यात काय होतं कुठं काय, ह्या पॉईंटला काय म्हणतात, इथं राजवाडा होता, राण्यांचे महाल आहेत, धान्यांचे कोठार आहेत, ते सगळं इतिहास सगळे गाईड सांगतात काय काय कुठं कुठं काय असतं ते। या आपल्या सर्व महाराष्ट्रीय लोकांना, अनेक देशातील लोक जेवढे लाखो शिवभक्त आहेत, या शिवभक्तांपर्यंत महाराजांचा इतिहास कसा पोहोचवावा हे आम्ही काम इथे चांगल्या प्रकारे करतो दादा। तर हिरकणी बुरुज पाहतानाच ना अक्षरशः माझ्या माहितीतून एखाद्या जर महिला मंडळ असेल त्याच्यात अक्षरशः रडतात, त्यांची फार आठवण येते। म्हणजे कशी उतरली असेल, त्या मातेला किती वेदना ओढावं लागली असते, अंग तिचं खरसटलं होतं, अंगावर जखमा झाल्या होत्या। राजांच्या दरबारामध्ये माईला हजर केलं, उतरण्याचा मार्ग शोधलात कुठून, झालेली कहाणी माईने सांगत ती राजांना। आईच्या अंगावरच्या जखमा पाहिल्या आणि महाराज म्हटले, जो रात्री तुम्ही जो उभा कडा उतरला तो कडा आज आम्हाला उतरून दाखवणार का? पण आई म्हणते, राजे आता तर दरी दिसते, त्या दिवशी माझं लहान बाळ दिसत होतं। तो शब्द ऐकताच मात्र महाराजांचं हृदय भरलं। महाराज हिरोजीने म्हटले, घ्या तुमच्या हातामध्ये साडी चोली, आईचा सत्कार करा, जा तिथे डोंगर तासा तडबंदी घाला, नाव द्या हिरकणीचा कडा। रायगडाचं मूळ नाव होतं रायरी। राजे पंतांना घेऊन रायरीची पाहणी करण्यासाठी आले होते। पहिल्यांदा रायगडाला परिक्रमा देऊन रायरीच्या उंच शिखरावर गेले आणि प्रथम महाराजांनी शिखरावरनं या रायरीला पाहिलं आणि रायरीने आपल्या राजाला पाहिलं। राजे पंतांना म्हटले, पंत राजा खासा जाऊन गड पाहता, गड बहुत चकोट, चौथर पाक गडाचे कडे हे तासिल्याप्रमाणे, गाव दीडगाव उंच, प्रशन्यकाली या कड्यावर गवत उगवत नाही, धोंडा तासी एकच आहे। आयशे देखुनी राजे म्हणाले, तक्तास जागा खरा हाजगड करावा। आणि त्या राजधानीच्या दृष्टिकोनातून निवडलेला रायरीचा डोंगर 15 मे 1656 ला घेतला गेला। 70 पर्यंत रायरीची बांधकामं चालू, रायरीची बांधकामं हाती दिली हिरोजींच्या। रायगडाची बांधकामं चालू असताना महाराजाने हिरोजींना जो पैसा अडका दिला होता, तो दिलेला पैसा मोहरा कमी पडल्यामुळे त्यांनी तर स्वतःचं घरदार, जमीन जागा, वाडा विकून 14 वर्षात रायगडाचं भव्य बांधकाम पूर्ण केलं। महाराज म्हटले, हिरोजी रायगड कोरलात, राजधानी घडवलीत, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा। जहागिरी, पाटीलगारी, 10 गावाचे वतनदारी, हाती खजिना हवाय ते मागा। जहागिरी, पाटीलगारी मला काही नको, तर रायगडावर जगदीश्वराचं मंदिर आहे, मंदिराच्या 2 नंबरच्या पायरीवर नावाचा दगड लावण्यास परमिशन द्या, की मंदिरामध्ये जाताना सतत राजा तुमचं उजवं पाऊल आमच्या नावावर पडलं पाहिजे आणि तुमच्या पायाची धूळ माझ्या माथ्यावर असली पाहिजे। राजे तुम्हीच आमचे देव आहात, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर। 400 वर्षापूर्वीचं बांधकामाचं गॅरंटी पत्र पण रायगडावर आहे। राजांचा राज्याभिषेक सोहळा होताना जवळजवळ दरबारामध्ये दरबार आतून मोठे सागाचे कॉलम उभे होते, त्याच्यावरनं उतरती सागवणी छत होती, कुंभारांनी घडवलेली काऊ मातीची बँगरोळी कौलं होती, दरबार पैठणी कापडाने सजवला होता, राजांची 32 मण सोन्याची गादी सजवली होती, सिंहासनाच्या उजव्या हाताला आऊसाहेब बसल्या होत्या, डावीकडे मंत्रिमंडळ, शंभूराजे, राजाराम महाराज आणि दरबारामध्ये जवळजवळ 10,000 लोकांची गर्दी होती।
प्रत्येक मावळ्याच्या कमरेला भगवी शाळ, भगवे फेटे, दमदार मिशाना ताव देत प्रत्येक मावळ्याच्या हातामध्ये तलवारी होत्या. काय त्या सोहळ्याचा वैभव असेल. शाहू साहेबांच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रू वाहू लागल्या. शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा बाळ शिवबा रायगडाच्या 32 मन सोन्याच्या गादीवरती रहितेचा राजा होणार. शनिवारी सकाळी पहाटे राहत्या राजवाड्यामध्ये राजांनी स्नान केलं. पहाटे पोशाख चढवला. कपाळी चंद्रकोर, गळ्यामध्ये कवड्याची माळ. आई जगदीश्वराला, भवानी मातेला शिरकामध्ये नतमस्तक होतात आणि महाराजांची मिरवणूक राजे होण्याकरता दरबार तिथे महाराज या नगारखान्यातून दरबारामध्ये प्रवेश करतात. राजे या राजसदरने सिंहासनाकडे पुढे येतात. दरबारात असणारी 6000 प्रजा उठून आपापले भगवे फेटे हातात घेऊन राजाला झुकून त्रिवार मानाचा मुजरा करतात. आणि एक नजरेने रायगडाच्या 32 मन सोहण्याच्या गादीला पाहिलं. भव्य आनंदाचा सोहळा पाहून राजांचं हृदय मात्र बाल्ले किल्ल्याच्या उंबरट्यावर भरून आलं. राजांचं हृदय भरून येण्याचं कारण काय होतं? तर आपल्या राजाने जे हिंदवी स्वराज्य, ज्या शूरवीरांवर शूर मराठ्यांनी उभं केलं, ज्या शूरवीरांनी आपले प्राण या हिंदवी स्वराज्यासाठी या मातीमध्ये गमावले, तो एकही शूरवीर मावला महाराजांना त्या आनंदाच्या सोहळ्यात 6000 प्रजेमध्ये दरबारामध्ये कुठे उपस्थित दिसत नव्हता. हेच राजांचं अंतकोन म्हणण्याचं कारण होतं. पहा, राज या सिंहासनाच्या काही पायऱ्या चढताच महाराज आऊसाहेबांनी म्हटले, आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो. आमचा प्रतापराव गुजर आज आम्हाला या आनंदाच्या सोहळ्यामध्ये दरबारात कुठे उपस्थित दिसत नाही. सिंहासनाची दुसरी पायरी चढतोय. आधी लग्न कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं म्हणणारा माझा ताना. आऊसाहेब, अहो राजा, लाखाचं पोशिंदार तुम्ही लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे म्हणणारा माझा राजेप्रभू देशपांडे. प्रतापगडाच्या युद्धामध्ये वाचवणारे जिमा महाला देखील महाराजांना दरबाराच्या कोणत्या कानोकोपऱ्यात उपस्थित दिसत नव्हते. येसाजी, सूर्याजी महाराज असंख्य शूरवीरांची नावं घेतात. राजा लटलटत्या पाणी सिंहासनावरती आरूढ झाले. गागभट्टाने काशीवर आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने महाराजांना जल अभिषेक घातला. 1000 मोहरा उधळल्या. विष्णूंची मूर्ती हातात दिली. विष्णू जगाचा पालक आहे. महाराजांनी उजवा पायचा गुडघा सिंहासनाला टेकवला आणि या दरबारामध्ये सर ललकारी झाली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवताऊस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर. ही घोषणा होताच किल्ल्याचा मेन गेट महाद्वार इथे 21 तोफांची सलामी दिली. महाराष्ट्रातील 365 किल्ल्यांवर तोफा उडवल्या. 18 पकड जाते एकत्र करून स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा रायगडाच्या अंगा खांद्यावरती संपन्न झाला. तर खंडातून आलेले कवी भूषण म्हणाले होते, काशी हूं की कला जाती, मथुरा मी मस्जिद बसती, अगर नाही मेरे शिवराय होते, ही सफकी सुन्नत होती. की आऊसाहेब, अहो तुम्ही जन्माला नसता आलात, पाहिली नसते अंगणामध्ये तुळस. आणि राजे, तुम्ही जन्माला नसता आलात तर पाहिली नसते मंदिरांचे ते उंच उंच कळस. की जगायचं कसं, जीवनात आल्यानंतर हे जगायचं कसं हे राजांकडनं शिकावं आणि मरायचं कसं त्या संभाजी राजांकडनं शिकावं. मरायचं कसं त्या संभाजी राजांकडनं शिकावं. कसं महाराजांनी स्वराज्य उभं केलं असेल, त्या मावळ्यांना किती वेदना वडावा लागले असते. महाराजांनी ते स्वराज्य घडवलं, स्वराज्य उभं केलं की नुसतंच की पैसे दिलेत नी उभं केलं असं नाही, की कुणावर अन्याय होऊन नाही दिला. प्रत्येक ठिकाणी राजे पोचले. राजांचा खूप आदर्श आहे. त्यांची प्रेरणा की त्यांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. रायगडावरती दगडावरती रक्ताचे पाठ वाहिलेले आहे. त्या पवित्राच्या जाग्यावरती आपण आल्यानंतर याची भान राखून किल्ल्याचं दर्शन करून येणाऱ्या शिवभक्ताने स्वच्छता बाळगली पाहिजे. माझी एक इच्छा आहे की 3-4 भाषा तरी मला शिकता आल्या पाहिजे. ही माझी एक जिद्द आहे. रायगडाचं आणि माझं नातं खूप मनापासून अगदी मी रायगडाची सेवा करत असतो. कारण का एखाद्या दिवस गडावर जर मी गेलो नाही ना तर पुन्हा माझ्या नजरेसमोर दुसऱ्या दिवशी रायगड दिसतो. की रायगडाबद्दल मला तर खूप प्रेम आहे. शिवरायांना प्रार्थना की जे आहे राजांनी जे शिकवण आहे ती शेवटपर्यंत टिकता आली पाहिजे आणि टिकवणारच. तुम्हीच होता, तुम्हीच आहात.
म्हणून घडला हा परीश स्पर्श. तुमच्या समर्पणात आम्ही केवळ निमित्त मात्र. आम्ही केवळ निमित्त मात्र.